आहार बघायला लागलोय, आहाराची व्याख्यानमाला. आणि रिअल फॅक्ट आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत. आज मी सांगितलं म्हणजे मी आता गेली 5 तारखेपासून जे बोलायला लागले ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल मी काहीतरी लई मोठे रॉकेट सायन्स सांगायला लागले. बिलकुल नाही. हे हा सुमित सर टाका ऑल म्यूट. हो, खूपच किटकिट करायला लागलेत सगळे आज. अनम्यूट करा तुम्ही. Yes. तर आपण सगळेजण, मी खूप वेगळं सांगते असं नाहीये, हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे. फक्त तुमची रिव्हिजन चालल्या, उजळणी चालल्या. काही गोष्टी माहिती नसतील, पण एवढं सगळं पण 5 तारखेपासून ऐकल्यानंतर थोडं जरी आपल्यामध्ये चेंज झाला तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर खूप मोठा होतो. म्हणजे त्याचा रिझल्ट, बदल छोटा असतो, रिझल्ट खूप मोठा असतो. आणि तो तुमच्यामध्ये होणार आहे. आहाराच्या बद्दल, अनाहाराबद्दल, वापरणारी साधनं, मसाले, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायलाच लागलोय. पण या सगळे बघत असताना अनाहार पण आपला बघून झालाय. फक्त आपण आता जेवायची जागा कशी पाहिजे याच्याबद्दल बघितलं, की आपण कसं बसायला पाहिजे, ऍक्च्युली का मांडी घालून बसायला पाहिजे, जठराचा टोन ओके पाहिजे, तर त्याचं नॅचरली व्यवस्थित काम होणार आहे. आणि म्हणून, आणि ती स्नायूंची पिशवी आहे, ताणाल तेवढी ताणते, घालाल तेवढं घालाल त्याच्यात. असं नाहीये एक भाकरी खातो, थालीपीठ 2 खातो, पोळ्या, पुरणपोळ्या 3 खातो. कुठं जातं ते? ते स्नायूंची पिशवी आहे, ती ताणली जाते. ओके. मग आपण आहार घेताना आत्ताच नीता महालेंचं आपण ऐकलं, की एक काहीतरी आपले ग्रह होतात, की आपण कमी खाल्लं, जादा खाल्लं, ह्या सगळ्या गोष्टी. ही पण माझ्या टॉपिक मध्ये हे पण असणार आहे. आपण ना अल्पाशन पण नको. कारण आहाराच्या बाबतीत बघत असताना शरीराला जेवढी रिक्वायरमेंट आहे ते आपण बघायला पाहिजे. विनाकारण हट्ट करतात, जसं की नीताताई नवरात्रमध्ये हट्ट. शरीराची रिक्वायरमेंट असते, शरीर मागत असतं, आणि पाप आणि पुण्य आणि नियम याच्यामध्ये आपण त्याची रिक्वायरमेंट आहे तेवढं आपण त्याला देत नाही. तसंच आहे, अधाशन पण नको आहे. जेवढं अति अतिच खाल्लं जातं, उरतंय म्हणून, देतायत म्हणून, नाही कसं म्हणायचंय म्हणून, खराब होईल म्हणून, कितीतरी मोह झाला म्हणून, खूप दिवस खाल्लं नाही म्हणून, ह्या सगळ्या गोष्टीनं आपण जेवढं खायला पाहिजे त्याच्यापेक्षा जादा खातो. म्हणजे काल आता सण होता ना, आता रोज एक चपाती, एक फुलका, एक पोळी काय खात असाल? काल पुरणपोळ्या 2 खाल्ल्या असतील यदा कदाचित, बरोबर. इथं काय झालं मग? ते अधाशन झालं आपलं, जादा खाल्लं गेलं. कमी खाल्लं, मसल लॉस होतो, जादा खाल्लं फॅट गेन होतं. कारण शेवटी रक्तात आलेली साखर जाणार कुठं? स्टोअर केली जाते. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही पण गोष्टी नको आहेत, कमी पण नको, जादा पण नको. आपल्याला स्वतःला किती लागतं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. कधीतरी स्वतःकडे आपण बघायला पाहिजे, स्वतःचं पण अनालिसिस करायला पाहिजे. आपल्याला केवढं रोजच्या रिक्वायरमेंट आहेत हे समजायला पाहिजे. जर का आपण खाल्लंय आणि लई झोप यायला लागल्या, समजून घ्या, आजारी माणसांचं सोडून, ज्यांचा त्यांच्या स्वतःच्या बॉडीमध्ये रक्त कमी आहे, HB कमी आहे, त्यांचं सोडून. नाहीतर HB कमी आहे आणि त्याला झोप यायला लागल्या आणि त्याला परत कमी करणार तो, असं नाहीये. त्यामुळं आपल्याला खाल्ल्या खाल्ल्या डोळे मिटायला लागलेत, आपलं थोडस जादा झालंय का चेक करा. मी 2 हे सांगितलं, आजारी आणि वय झालंय, आणि तिसरं HB कमी आहे. ह्या लोकांचं मी सांगायला नाहीये. काही लोकांची पचन संस्था इतकी क्षीण असते की त्यांना सगळंच ब्लड फ्लो तिथं लागतो. तर असं नाहीये, पण इन जनरली आपण चेक करू शकता की आपल्याला काय जादा होतं का, किंवा कमी पडतं का, एनर्जी लॉस होते का. वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट झाल्या, खूप लोक कमी खायला चालू करतात आणि मग सांगतात की नाही मला जरासा अशक्तपणा आलाय. अशक्तपणा येणं म्हणजे पुरेसं न खाणं, तुम्ही चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीनं चुकीचं गोष्टी फॉलो करणं. त्यामुळे या आपल्यावर आहे, त्या 2 गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. आपण जो काही आहार घेणार आहे, काल खूप छान शेटे सरांनी सकस संतुलित आहाराबद्दल माहिती दिली. आपण जे काही आहार घेणार आहे ना, त्याच्यामुळं आपल्या जिभेची तृष्णा पण भागवायला पाहिजे आणि आपल्या शरीराचं पोषण व्हायला पाहिजे.
म्हणजे आहार हा तुष्टीकारक पाहिजे आणि पुष्टीकारक पाहिजे. आता तुष्टीकारक कडे आपलं जास्त फोकस असतं, पुष्टीकारक कडे आपलं लक्ष नसतं. एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर 6 ते 8 सेकंदामध्ये ती खाली उतरणार आहे, जठरात पोचणार आहे, म्हणजे तो प्रवास आहे तो तेवढ्या सेकंदाचा आहे. आणि तेवढ्यासाठी आपण इतकं म्हणजे आपल्या स्वतःवर अन्याय करतो की छान लागायला लागलंय म्हणून खायला चालू करतो. खरंच त्यानं पुष्टी होणार आहे का आपली, ही गोष्ट चेक करायला पाहिजे. म्हणजे या व्याख्यानमालेचा उद्देश एवढाच आहे की काय आहे सगळंच आपल्या भोवती आजूबाजूला, हे सगळा मोह माया जाल आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्याला क्वेश्चन करायला पाहिजे की खरंच जिभेची तृष्णा पण भागवणारा आणि पुष्टी पण करणारा. खूप लोक जीवनामध्ये काहीच इंटरेस्ट नसल्यासारखं कसंही खाल्लं जातं, काहीही खाल्लं जातं, असे 1% आहेत. 1%. 99% लोक जेच करतात तेच आपण जरी केलो आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेता घेता आपण स्वतःला एक 2 क्वेश्चन केलो ना, तरी पण आपलं कितीतरी पद्धतीनं, कितीतरी पटीनं आपण आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवू शकतो. म्हणून समोर येईल त्यावेळेला तुष्टीकारक आणि पुष्टीकारक आहे का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. रोज मिष्टान्नांचं भोजन नको, रोज मिष्टान्न खायला नको. चांगली परिस्थिती आहे म्हणून रोज मिष्टान्न खाल्लं जातं. खूप लोक आता कालच्या पोळ्या उरलेत म्हणून आज परत मिष्टान्न खाणार आहेत. कालचं उरलंय आता करायचं काय, मग परत खाणार. काही लोकांना विनाकारण सवय लागलीये की रोज काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही. नाही, ते सगळं रोज मिष्टान्न नकोच आहे, कारण त्याच्यासाठीच सण आहेत. सणामध्ये तेवढंच मिष्टान्न तुम्ही घ्यायचं आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये खूप पैसा जरी झाला तरी मिष्टान्न रोजच्या ह्याच्यामध्ये नको आहे. कारण तुम्हाला सांगताना सांगितलंय, रोज मिष्टान्न घ्यायला लागलाय, रक्तात साखरेचं प्रमाण वाढणार आहे. त्याला माहिती असो तुम्हाला अगर नसो, तुम्हाला जाणते अजाणतेपणी शरीर आपल्याला आपल्या चुकांवर एकच आपल्याला बक्षिसे मिळत्या, ते म्हणजे रोग किंवा आजार. हे तुम्हाला भेटतं म्हणजे भेटतं. त्याच्यामुळे तिथं माहिती नव्हतं रोज खाल्ल्यावर असं होतं हे काही नाही, काहीतरी आपल्या समोर नवीन येऊन वाढून ठेवलं जातं. त्याच पद्धतीनं आपल्याला रोजच्या आहारामध्ये मिष्टान्न नको. आहार आपला मात्रावत पाहिजे. आता मात्रामध्ये म्हणजे काय, प्रमाणशीर पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यासाठी सगळं आहाराचं जे वर्णन करत आलं ना, त्याच्यामध्ये आहार मात्रावत म्हणजे काय की एक आता न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते 40% कार्ब्स, 30% फॅट, 30% आपलं प्रोटीन आणि विटामिन्स, मिनरल्स, फायबर, या सगळ्या गोष्टींबद्दल 25 ते 40 ग्रॅम फायबर. ह्याचं प्रमाण जे आहे ना, हे प्रमाणशीरच पाहिजे. इथं जर प्रमाण याचं बदललं तर मग ते मात्रावत नाहीये. त्याच्या मात्रा चेंज आपण प्रमाणशीर कुठलंच घेत नाही. मग ते सगळं प्रमाणशीर पाहिजे तुम्हाला. आहाराचं टेम्परेचर हे खूप गार नको, खूप गरम नको. खूप लोकांना वाटतं गरम गरम लागतं मला. गरम खाल्लं की गरम बाहेर पडत नाही आणि गार खाल्लं तर गार बाहेर पडत नाही. गरम जरी खाल्लं तरी त्याला परत बॉडी टेम्परेचरला आणण्यासाठी बॉडीला एनर्जी वेस्ट जाते. गार खूप खाल्लं म्हणून बॉडी टेम्परेचरला परत बॉडीला आणावं लागतं आणि मग त्याचं डायजेशन आणि या सगळ्या गोष्टी होतात. विनाकारण घालवलो ना एनर्जी. एनर्जी खूप महत्वाची आहे, कारण एनर्जी तुम्हाला जे पाहिजे ते साध्य करण्यासाठी लागतं. म्हणजे तुम्हाला बरं व्हायचं असेल तर रिपेरीसाठी एनर्जी लागते. तुम्हाला काम करायचंय, कामासाठी एनर्जी लागते. तुम्हाला जास्त पैसे कमवायचे त्याच्यासाठी एनर्जी लागते. हे सगळ्याला एनर्जी लागते. मग एनर्जी विनाकारण कशी नाही खर्च होणार हेही बघणं गरजेचं आहे. आणि हे बघत असताना मग इथं जादा टेम्परेचर नको, वर पण नको आणि खाली पण नको. एक बॉडी टेम्परेचरचं, त्यालाच कोमट म्हणतात ना, सोमल म्हणतात, कोमट म्हणतात, असं टेम्परेचर पाहिजे. म्हणजे खूप आमटीतनं वाफा यायला लागल्यात आणि असं घेऊन बसतो आपण, जेऊस तोपर्यंत नॉर्मल होतं बरोबर आहे, पण एक घास तरी चहा इतका गरम गरम,
फ्रेश मला गरम गरम प्यायची सवय आहे. गरम गरम नाही बाबा, बॉडी टेम्परेचर पाहिजे त्याला. त्यामुळे या पद्धतीनं आपण जर आपलं हे करायला लागलो, तर आपल्याला एवढ्या एवढ्या गोष्टी येतात या ह्याच्यामध्ये, तुम्हाला भरपूर झाल्या. म्हणजे आता काय काय, आता सगळं ठरलं आपलं. काय काय ठरलं? अनार घ्यायचं नाही ठरलं, तुष्टीकारक घ्यायचं, पुष्टीकारक घ्यायचं, त्रिगुणात्मक घ्यायचं, म्हणजे त्यातल्या सत्व गुणांनी युक्त घ्यायचं, भांडी पण खूप भारी वापरायची, धुतानाचा क्रम पण लक्षात ठेवला, मसाल्यांचा वापर पण कमी करणार, हे सगळं, आणि चांगल्या मनानं बनवणार, चांगलं सगळं करणार. हे सगळं जरी झालं तरी ते किती वेळा घ्यायचं हे पण माहिती पाहिजे आपल्याला. आर घेताना छानपैकी बसणार, हे सगळं. आणि हे सगळं करणार कशासाठी? स्वास्थ्यासाठी करणार. हे सगळं करत असताना आपल्याला घ्यायचं किती वेळ आहे आहार आता? तर घ्यायचं आहे त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितला, दो कालो भुंजित अग्निहोत्र समोदिता. अग्निहोत्र जे लोक करतात ते अग्नीला 2 वेळेला आहुती देतात, एकदा सूर्योदयाला आणि एकदा सूर्यास्ताला. तसं आपल्याला पण 2 वेळेला आहुती द्यायला सांगितल्या. पण आयुर्वेद 5,000 वर्षापूर्वी सांगितलं, आणि 5,000 वर्षापूर्वी सकाळची न्याहारी ही लिक्विड पाहिजे म्हणून सांगितलं. आणि आपण सगळेजण भाग्यवान आहे, ह्या सगळेजण शाबासकी एकदा, जे सकाळी एवढं मस्त मस्त चहा गेला की नाही लिक्विड मध्ये, ह्याच्यानंतरचा आमचा ब्रेकफास्ट पण जातो लिक्विड मध्ये. मग तुम्ही घ्यायचाय तर 2 वेळेला घ्या सॉलिड. आणि मग कारण का, की आपण सारखं सारखं खात राहतो खात राहतो खात राहतो, आणि इन्शुलिन रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम येतो आपल्याला. मग आपल्याला आपला आहार या पद्धतीनं पाहिजे. कारण जठराला जठराग्नी म्हटलंय. जसं अग्नी म्हणजे आपण सूर्यदेव ह्याला बघ मानतो, आणि म्हणून ते सूर्यदेवाला आहुती दिली जाते, तसं या जठराला 2 वेळेला आहुती द्या, म्हणजे 2 वेळेला आहार घ्या असं सांगितलंय. त्याच्यानंतर हे आहार 2 वेळेला घ्यायला सांगितलंय आपल्याला, पण त्याचं टाइम काय पाहिजे? आता खूप जॉब करणारे आहेत, ते जॉब करणाऱ्यांना सगळ्यांना वाटतं की अरे आपल्याला ह्या वेळेला गाठ मॅडम सांगितल्यात आणि आता मी कसं करणार. कारण आपल्या पाळी, कामाच्या पाळ्या ह्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. त्यामुळं खाण्याचं त्यांचं प्रमाण आणि खाण्याच्या वेळा सगळ्या वेगळ्या आहेत. कारण लंच ब्रेकच होतो 1 ते 2 मध्ये, कि काही जणांचा 2 ते 3 मध्ये. हा माहिती नाही, प्रत्येकांचं वेगळं वेगळं आहे. आणि त्याच्यामुळं हे जेवण्याचं जो हे आहे ना, त्याच्यामध्ये आपला सगळा गोंधळ उडून जातो. कारण टाइम आपला कुठला पाहिजे. आजकाल इतकी धावपळ आहे, इतकी दगदग आहे. तुम्ही सकाळी मुंबईवाल्यांचं तरी, काल काय परवा दिवशी मी एक त्यांची मीटिंग घेतली. 4 तास प्रवासात जातात, 4 तास. 9 तास जॉब आहे त्यांचा, आणि 4-4.5 तास प्रवासात जातात. गेले किती सांगा, किती वाजता बाहेर पडायला लागत असेल? मग एवढ्या लवकर बाहेर पडताना, मग आता सण आहे, ओके, काहीतरी स्पेशल खायचंय घरातल्यांना, मग तुम्ही बनवणार कधी? संध्याकाळी. सकाळी चपाती आणि भाजी तेवढंच घेऊन जातो, दुपारी ते, हे सकाळी चहा, दुपारी चहा बिस्किट, दुपारी चपाती भाजी, आणि संध्याकाळी येऊन सगळं व्यवस्थित जेवतो. आता हे ओके नाहीच आहे, बरोबर आहे. पण आता ती त्यांची लाईफस्टाईल आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, प्रॉब्लेम येणार नाहीत त्यांना? त्यांना जॉब आहे, आता भगवंत कर तेवढं माफ, असं आहे का? नाहीये. तर इथं काय होतं, की आपण सगळेजण सकाळी 11 ते 1 हा पित्तकाल आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही जर घेतला ना जेवण, तर ते तुमचं लवकर पचतं. पित्तकालामध्ये घेतलेलं जड अन्न जरी असेल तरी त्याचं पचन व्यवस्थित होतं. मग आता या वेळेमध्येच काय सण वगैरे आहेत, काय स्पेशल असेल, तर ही हितच व्हायला पाहिजे व्यवस्थित. तर इथं नाही आणि मी संध्याकाळी सण करणार नाही. हॉटेलला पण दुपारी जेवायला खूप कमी लोक जातात. आता वाढदिवस आहे, काय काही जातो ना, तर त्यावेळेला दुपारी कमी जातात आणि संध्याकाळी ज्यादा जातात. आणि संध्याकाळी 7ला कोण जाते हॉटेलला जेवायला सांगा बघूया? कोणच नाही जात. 7च्या आत पोटात कोण जाते? 7च्या आत हॉटेलच चालू नसते. मग हे सगळं संध्याकाळचा वेळ, संध्याकाळची वेळ
ही कफकाला आहे. ह्या कफकालामध्ये तुम्ही जर जड घेतलं तर त्याचं पचन होत नाही. म्हणून सकाळचं भोजन हे 11 ते 1 आणि संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7च्या दरम्यान पाहिजे. आता तुम्ही म्हणाल गाठ मॅडम तुमच्या धर्मात सांगतात म्हणून आमच्यात बदल करायला लागलाय. तुम्ही जैन आहे, तुमच्यात भाषा असतंय आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगायला लागलाय. नाही, कारण संध्याकाळ अरे बघा तुम्ही जेवल्यानंतर अन्न जठरात जायला 6 ते 8 सेकंद लागतात, पण जठरामध्ये ते अन्न 3 ते 3.5 तास राहतंय. ह्या 3 ते 3.5 तासात नुसतं अन्न पडून राहत नाही, तर जठराचं आकुंचन प्रसर होऊन तिथं वेगवेगळे एन्झाईम्स, वेगवेगळी पाचक रस येऊन त्या अन्नाचं तिथं काय होतं की पचन होतं, बारीक पेस्ट होते, वेगवेगळे एन्झाईम्स त्याच्यामध्ये येतात आणि असं अन्न 3.5 तास तिथं राहतं. जेवण जेवल्यानंतर झोप येते, आणीबाणी येते त्यावेळेला, कारण तुमच्या मेंदूचा रक्त पुरवठा हा फक्त आणीबाणीच्या वेळेला काढला जातो. 20% मेंदूला ब्लड फ्लो लागतो आणि तो ज्यावेळेला आपण जेवतो त्यावेळेला ते अन्न पचवण्यासाठी ज्यादा ब्लड तुमच्या पचन संस्थेला लागतं आणि म्हणून तुम्हाला ग्लानी येते. मग मला सांगा, जर का तिथं किती लागणार आहे रक्त, त्यामुळे बाकी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था काम करणार आहेत ना, पचन संस्था, सगळ्या संस्था काम करणार आहेत आणि त्याला लागणार आहे वेळ 3.5 तास. आणि 3.5 तासानंतर लहान आतड्याचं तोंड, जठराचा खालचा भाग, लहान आतड्याचं तोंड उघडतं आणि अन्न लहान आतड्यात पास होतं. आणि एवढ्या वेळामध्ये 3.5 तासामध्ये जर तुम्ही झोपला तर तुम्ही घेतलेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. मग खूप सात्विकतेनं निर्माण म्हणजे मिळवलं, सात्विकतेनं बनवलं, पण फक्त वेळ चुकली आपली घेतानाची, तरी सुद्धा त्याचे परिणाम आपल्या शरीराला जे सगळं शोषण व्हायला पाहिजे ते होणार आहे का? कारण त्याचं पचनच व्यवस्थित झालं नाही तर शोषण कसं होणार? म्हणून जेवण जेवल्यानंतर 3.5 तास, मिनिमम 3 तास तुम्ही जाग पाहिजे. मग झोपता किती वाजता? ऍव्हरेज 10ला झोपायचं तर जेवायला किती वाजता पाहिजे? 6 ते 7च्या मध्ये. म्हणून बाकी त्याच्यामध्ये पाप पुण्य जैन याच्यामध्ये ही शरीरांतर्गत बाकी सगळ्या रचना, त्याच्यामुळं त्याला पाप पुण्य घालून तर का होईना लोकांनी लवकर जेवावं, म्हणून काही लोक या वेळेला 7च्या आत जेवणार, 6च्या आत जेवणार, हे नियम आहे. तसंच आहे आपलं पण, सगळेजण आपण या पद्धतीनेच घ्यायला पाहिजे. म्हणून वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांना आम्ही संध्याकाळचं फ्युएल पण लवकर घ्या म्हणून का सांगतो, तर त्याच्या पाठीमाग उद्देश आहे त्याचं पण पचन व्हावं आणि 2 जेवणामधलं अंतर जे काय 14 तास, 15 तास, 16 तास, त्याला पण उपयोगी व्हावं, कारण तुमचं गुलकॅगॉन हार्मोन्स रिलीज व्हावं आणि तुमचं फॅट स्टोरेज थांबावं बॉडीमध्ये. चांगलं हार्मोन्स म्हणून त्याला बोललं जातं, तर ते हार्मोन्स बॉडीमध्ये रिलीज व्हावं, कारण बाकी इन्शुलिनला थोडी रेस्ट भेटावी, ह्याच्यामुळं तुम्हाला ह्या पद्धतीनं संध्याकाळचं जेवण हे लवकर घ्यावं. तो कफकाला वेळाने घेऊ नये, त्यातल्या त्यात जड पण घेऊ नये. ओके.